रायवाडीकर, तुम्ही म्हणताल महाराज भागवतामध्ये द्रौपदीचं वर्णन आलेलं आहे, कलियुगात द्रौपदी नाही का? कलियुगात सुद्धा द्रौपदी आहे, पण तुम्हाला कळत नाही. एका वाक्य सांगतो तुम्हाला, द्रौपदी कोण आहे या जगतातली? ऐका, जिनं त्याग केला तिचं नाव द्रौपदी आहे. आणि या सध्याच्या युगामध्ये जेवढे काही महाराज जवान सीमेवरती ते आईनं आपले लेकर पाठवलेले आहेत, स्वतःच्या पोटचं पोर या भारत मातेच्या रक्षणासाठी जिनं महाराज दान देऊन टाकलंय, या पृथ्वी तलावरती ती द्रौपदी ताई आहे. ती द्रौपदीच आहे, जिच्या जीवनात त्याग ती द्रौपदी. किती मोठा त्याग आहे. आपल्या गावात असतील ना मिलिटरीमध्ये पोरं आहेत ना, आई वडील असतील ना, आपल्या गावातले जेवढे काही महाराज मुलं आहेत ना, तरुण आमचे जवान तिथे गेलेत ना सीमेवर रक्षण करण्यासाठी भारत मातेसाठी, त्यांच्या आईवडिलासाठी एकदा जोरदार अशा टाळ्या वाजवा. याचं कारण आहे, स्वतःच पोरग भारत मातेसाठी दान दिल्यासारखं आहे. हो, त्या आईला कळत नाही, आज पोरग जिवंत आहे, आज पोरग संध्याकाळी बोललंय, पण उद्या पोरांचा काय संदेश येईल सांगता येत नाही, कळत नाही. हो, उद्या पोराचं काय होईल ते. आपण दिवाळीचे लाडू खातो, पण महाराज दिवाळीचे गोळे खातो, पण ते बंदुकीच्या गोळ्या खातात. हो, जवानाचं आयुष्य खूप खडतर आहे, आणि त्या आईचं जीवन खडताय. तिनं स्वतःचा पोटचं पोर या भारत मातेसाठी महाराज सीमेवर पाठवलेलं आहे. आपल्या परिसरातले जवान तुम्ही ऐकलंच असतील. आमच्या परिसरामध्ये एक जवान होऊन गेला, त्याचं नाव आहे संभाजी कदम, जानापुरीचा. ऐकलं असेल ताई, 2 वर्षाची मुलगी आहे त्याची. संध्याकाळी फोन वाजला, वडील फोनकडे गेले, फोन उचलला, कानाला लावला, कोण बोलतंय? आवाज आला, बाबा मी तुमचा संभाजी बोलतोय बाबा. अरे बोल ना संभाजी. अरे संभाजी, अरे 1-1.5 वर्ष झालं रे तू गावाकडे आला नाही. तुझी आई म्हणते माझा संभा कधी येणार आहे, बहीण म्हणते माझा दादा कधी येणार आहे, अरे लेक म्हणते पप्पा कधी येणार आहे, आणि तुझी आई म्हणते माझं लेकरू कधी येणार आहे रे. अरे कधी येणार आहे सांग ना. तुझ्या आईला उठू का, फोन देऊ का बोलण्यासाठी? संभाजीनं सांगितलं, बाबा कोणालाही उठू नका हो, आता मी सगळ्यांना बोलण्यासाठी आता उद्या गावाकडे येणार आहे, तुम्ही या बरं का बाबा रेल्वे स्टेशनवर हार घालण्यासाठी. सकाळी सगळ्या गावातल्या लोकांना कळालं संभा येणार आहे, ड्युटी करून वापस येणार आहे. सगळ्यांना कळालं, कोणाचा मामा येणार आहे, कोणाचा काका येणार आहे, कोणाचा बाबा येणार आहे, कोणाचा पप्पा येणार आहे, कोणाचा लेक येणार आहे, तर कोणाचा मालक येणार आहे, हो तर कोणाचा मित्र येणार आहे. तो दिवस आनंदात गेला, आणि संध्याकाळी पुन्हा एकदा फोनची रिंग वाजल्या गेली, आणि फोनच्या जवळ पुन्हा बाप गेला. बापाने फोन उचलला आणि कानाला लावला. बापानं आवाज दिला, संभा निघाला का संभा? अरे संभाजी बसला का ट्रेन मध्ये संभा? अरे तुला सुट्टी मिळाली का संभाजी, जागा मिळाली का रे संभाजी? बाप इकडून बोलतोय, पण तिकडून फोन मधून एकही शब्द आवाज येत नाही. मग मात्र महाराज तिकडून आवाज आला, बाबा मी तुमचा संभाजी नाही हो बोलत. संभाजी माझा बोलत नाही म्हणजे संभाजीचा तुम्ही कोण बोलता? मी संभाजीचा मित्र बोलतोय बाबा. संभाजी काल गावाकडे येणार होता बाबा, मग निघाला माझा संभाजी, जागा भेटली का त्याला संभाजीला? संभाजीच्या मित्रानं सांगितलं, बाबा काळजावर दगड ठेवून ऐका बाबा, तुमचा संभाजी आता तुमच्या गावाला येणार नाही बाबा. का हो? माझ्या संभाजीची सुट्टी कॅन्सल झाली का हो? का संभाजी येणार नाही हो? बाबा तुमच्या संभाजीला सुट्टी मिळाली बाबा, तुमचा संभाजी गावाकडे निघाला बाबा, पण तुमचा संभाजी आता गावाकडे येणार नाही बाबा, तर तुमचा संभाजी भारत मातेच्या गावासाठी गेला बाबा. बाबा तुमच्या संभाजीला रात्री ड्युटी समाप्त झाली होती बाबा,
गावाकडे येणार होता बाबा, तुमचं कौतुक करत होता. ओ बाबा माझा बाप असा होता बाबा, तुमचं सांगत होता ओ वर्णन बाबा. संभाजी आईचं सांगता 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 रात्र झाली बाबा. लेकाचं वर्णन सांगणारा तो तुमचा मुलगा आज तुम्हाला सोडून गेला हो बाबा. तुमच्या संभाजीची ड्युटी समाप्त झाली होती बाबा. संध्याकाळी संभाजी आता झोपणार बाबा. तेवढ्यामध्ये आमच्या चौकीवर दहशतवाद्यांचा हल्ला झाला बाबा. 4 अतिरेकी आले बाबा आणि आमच्यावर त्यांनी हल्ला केला. पण बाबा तुमच्या संभाजीनं क्रांती केली बाबा. त्या चकमकीमध्ये 4 अतिरेकी आमच्यावर धावून आले बाबा, पण तुमच्या संभाजीनं क्रांती केली बाबा. ड्युटी समाप्त झाली असताना सुद्धा बाबा हातामध्ये रायफल घेऊन पुढे गेला बाबा. आणि तुमच्या संभाजीनं 2 गोळ्यामध्ये 2 अतिरेकी जाग्यावर ठार केले बाबा. पण एक बाबा काळा दिवस झाला बाबा. पुढच्या 2 अतिरेक्यांनी 4 गोळ्या झाडल्या बाबा. आणि त्या 4ही गोळ्या तुमच्या संभाजीच्या छातीत लागल्या बाबा. आणि तुमचा संभाजी भारत मातेसाठी शहीद झाला बाबा. रात्री कळालं की आपलं पोरग घराकडे येणार आहे. आणि दुसऱ्या दिवशी कळतं की आपलं पोरग आपल्याला सोडून निघून गेले. अरे ज्याची जवान पत्नी आहे तिला विचारा किती दुःख आहे. अरे ज्याची जवान पत्नी आहे तिला विचारा तिचं दुःख किती आहे. आणि आपला जवान पोरगा भारत मातेसाठी बलिदान दिलाय, त्या आईला विचारा त्याचं दुःख किती आहे. तरी सुद्धा मला ती समाधान म्हणते, कारण का ती या जगतातली आई द्रौपदी आहे. मग माझी विनंती आहे, गावात ज्यावेळेस जवान येईल ना त्यावेळेस त्याचा सन्मान सगळ्यांनी केला पाहिजे. आपला तिरंगा झेडा कोणत्या नेत्यांच्या श्वासामुळं वाऱ्यामुळं फडकत नाही दादा, तर भारत देशाचा तिरंगा आपल्या जवानांच्या श्वासामुळे फडकतोय. हे सुद्धा आपण महाराज लक्षात घेतलं पाहिजे. बहे खून मेरा चमन के लिए, बहे खून मेरा चमन के लिए, मेरी जान जाए वतन के लिए, मेरी जान जाए वतन के लिए. बड़े खून मेरा चमन के
भारत मातेसाठी आपलं जीवदान देतात, भारत मातेसाठी आपली जिंदगी निशावर करतात, भारत मातेसाठी आपलं महाराज जवानी जाळून टाकतात। अरे जगणं सुद्धा देशासाठी आणि मरणं सुद्धा देशासाठी। या देशासाठी त्यांनी महाराज जानही दिली आणि आपलं महाराज प्रेम सुद्धा, आपली जान सुद्धा, दिल सुद्धा या देशासाठी दिला। ते म्हणतात महाराज, हम जिएंगे और मरेंगे ऐ वतन तेरे लिए, दिल दिया है जान भी देंगे ऐ वतन तेरे लिए, दिल दिया है जान भी देंगे ऐ वतन तेरे तुझको दिल कुर्बान है, हम जिएंगे और मरेंगे ऐ वतन तेरे लिए, दिल दिया है जान देंगे ऐ वतन तेरे लिए, दिल दिया है जान देंगे ऐ वतन तेरे। त्यांचं जगणं, त्यांचं महाराज मरण सुद्धा या देशासाठी। म्हणून त्यांचं गाणं दिल दिया है जान भी देंगे हे सगळ्याला माहिती आहे। पण अण्णा काय काय आता पोरं देशासाठी म्हणा दिल दिया है जान भी देंगे, शेंबड्या पोरीसाठी दिल दिया है जान भी देंगे। एका पोरीनं पोराला दिल दिला, त्याने म्हणला दिल दिया है जान भी देंगे। दोघे गेले पुण्याला, 2-4 लाख रुपये नेले होते, ते सगळे गेले संपून। मग आता बिगारी काम करायचं, ईट हाताखाली द्यायची, मग म्हणायचं दिल दिया है सोबत सोबत ईट भी देंगे। देशावर प्रेम करा, धर्मावर प्रेम करा, आपल्या भाषेवरती प्रेम करा। ऐका, प्रेम करायचं असेल तर आपल्या भारत मातेसाठी प्रेम करा, प्रेम करायचं असेल आपल्या हिंदू धर्मासाठी प्रेम करा, प्रेम करायचं असेल गो मातेसाठी प्रेम करा, आणि जगायचं असेल तर आपल्या महाराज आई वडिलांसाठी जगा, कोणासाठी मरू नका।